वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। नमस्कार, वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण फलटण श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ या ठिकाणी आपण आलेलो। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतो या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका थांबणार आहेत आणि याच ठिकाणी लाखो वारकरी या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहू शकतो आज श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी फलटणकर आधीपासूनच लाईन मध्ये उभे आहेत। किती वेळापासून लाईन मध्ये? 2 तास झाले। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि गेली 2 तासापासून या ठिकाणी वारकरी आतुरतेने वाट पाहतात। आपण पाहू शकतो। तुम्ही कुठले माव? सांगली जिल्हा। सांगली। तुम्ही माऊली? सांगली जिल्हा। सांगली। नाव काय म्हटले तुमचं? पोपट जाधव। 2 तासापासून या ठिकाणी माऊलीची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि अवघ्या थोड्याच वेळामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं या ठिकाणी आगमन होणार आहे। याच ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं आगमन झाल्याच्या नंतर या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची आरती देखील या ठिकाणी होत असते आणि आरती झाल्यानंतर भाविकांसाठी या ठिकाणी दर्शन देखील चालू असतात। आपण पाहू शकतो श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या फलटण या ठिकाणी पालखी तळावर वारकरी भाविक भक्त या ठिकाणी थांबलेले आहेत आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं आगमन थोड्याच वेळामध्ये होणार आहेत। माऊली, कुठून आलात तुम्ही? धाराशिव। धाराशिव। आता इथं काय करताय तुम्ही? पालखीचं दर्शन घेण्यासाठी। ज्ञानोबरायाच्या पालखीची वाट पाहताय। या ठिकाणी आरती होऊनच तुम्ही जात असताना हा इथं फलटण मध्ये राहिलात का? आपण पाहू शकतो या ठिकाणी फलटणकर ग्रामस्थ देखील या ठिकाणी ज्ञानोबरायाची आतुरतेने वाट पाहत आहेत। आपल्या बरोबर दुसरे भाविक भक्त येत। माऊली, तुम्ही कुठून आलात? धाराशिव। धाराशिव। दिंडीमध्ये पायी चालतात का? दिंडीमध्ये। किती वर्षापासून येत आहे तुम्ही? पहिल्याच वर्षी। काय पहिल्या वर्षामध्ये काय अनुभव, काय वाटते? पालखीचा सोहळ्याचाच अनुभव। कसं वाटतंय तुम्हाला? एकदम मस्त। काय विठ्ठलाला काय मागणार तुम्ही? काहीच नाही मागणं। सुखी समाधानी ठेव, शेतकरी समाधानी ठेव आणि सर्वांना सुखी समाधानी ठेव। या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी जर पाहायला गेलं तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळावर फलटण येथे या ठिकाणी अंध भाविक भक्त आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय वाटते माऊली तुम्हाला? नाही, एकदम मस्त वाटतंय। किती वर्षापासून येत आहे तुम्ही? 3रे वर्ष आहे। 3 वर्ष झालं वारी करताय अंध असताना देखील? कुणी सोबत नाही आपल्या, फक्त पांडुरंग सोबत आहे। कोणतं गाव, कोणतं तुमचं? चाकरवाडी, बीड जिल्हा। बीड जिल्ह्याहून या ठिकाणी वारकरी भक्त आलेले आहेत। आपण पाहू शकतो त्यांना दोन्ही डोळे नाहीत आणि दोन्ही डोळे नसताना वारीची आवड त्यांच्यामध्ये कशी आहे नेमकी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। काय वाटतंय तुम्हाला आता? पुन्हा जास्तीत जास्त लोकांना सहभाग घ्यावा ह्याच्यामध्ये। मला आंधळा असून मला कुठलंच काय जाणवत नाही। बरोबर आहे। जगाच्या पाठीवर जर पाहायला गेलं ज्ञानोबरायासारखा पालखी सोहळा पूर्ण विश्वामध्ये जरी पाहिला आपण तर असा पालखी सोहळा होणे नाही। आपण 3 वर्षापासून वारी करतोय, असा आनंद कुठेच नाही। ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा तर कुठेच आनंद नाही। कॅमेरामॅन हनुमान घोंगडेसह कृष्णा आवटे, श्रीमंत वारकरी न्यूज, फलटण।